हां, एक चरक संहितेतला पहिल्याच अध्यायातला श्लोक आहे. अम्ल म्हणजे खूप आंबट गोष्टी खाण्यामुळे, लवण म्हणजे खूप खारट गोष्टी खाण्यामुळे, कटू म्हणजे खूप तिखट आहारामुळे आणि क्षार, क्षार म्हणजे जो क्षरण करतो, जो झीज करतो म्हणजे सोडा किंवा जे प्रिझर्व्हेटिव्हज आहेत यामुळे, शुष्क म्हणजे खूप कोरडा आहार घेतल्यामुळे, अति मांसाहार केल्यामुळे, या सगळ्या गोष्टींमुळे एजिंग फास्ट होतं. तसंच विरूढ नावाचा प्रकार आहे. विरूढ म्हणजे ज्याला अंकुर आलेले आहेत असं धान्य खाल्ल्यामुळे. हे तुम्हाला थोडं सरप्रायझिंग वाटेल कारण हां. आत्ता स्प्राउट्सचा किती बोलबाला आहे. हो. पण तुम्हाला एक माझं आत्ताचं जस्ट एक ऑब्झर्वेशन सांगते. नेफ्रॉलॉजिस्ट एक ब्रांच असते म्हणजे किडनी सायन्स जे आहे, तर त्याच्यात खूप संशोधन चाललंय आत्ता. माझे एक पेशंट आहेत त्यांना CKD म्हणजे क्रॉनिक किडनी डिसऑर्डर आहे. हं, हं. तर त्यांना हे स्प्राउट्स बंद करून कारण त्याचं ॲब्सॉर्प्शन चांगलं व्हावं त्या प्रोटीनचं, हां. म्हणून स्प्राउटेड अन्न बंद करायला सांगितले. आणि आयुर्वेदात पण विरूढ अन्नाचा निषेध आहे. इथे पण विरूढ अन्न आलंय म्हणजे स्प्राउटेड खाऊ नका, कडधान्य खा, पण ती शिजवून खा, त्याचं वरचं जे फ्रॉद आहे ते काढून खा.